जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स झाल्याच्या प्रकाराबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दिले। नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे यात्रेदरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सांस्कृतिक कार्यक्रमात मात्र हिंदी आणि मराठी गाण्यावर महिलांनी बॉम्बे डान्स पद्धतीचा डान्स सादर केला। हा प्रकार घडल्यानंतर समता परिषदेने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित आयोजक, ग्रामसेवक, मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स सारखा प्रकार घडल्याने सर्व स्तरातून याबाबत टीका होऊ लागली। या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली असून चौकशी करून कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दिली। माझ्याकडे घुंगराळ्याच्या शाळेची तक्रार प्राप्त झालेली आहे। व्हिडिओ सुद्धा आलेले आहे। आपण संबंधित हेडमास्टरला, सरपंचांना, ग्रामसेवकांना एक शोकॉज बजावले आहेत। त्यांनी सुरुवातीच्या उत्तर देखील आम्हाला हे कळवलं आहे की त्यांच्याकडून जे सांस्कृतिक कार्यक्रम होता त्याच्यासाठी परवानगी गेल्या होत्या, पण मग नंतर जे काय 2-3 डान्सेस वेगळेप्रमाणे झाले असेल जशी तक्रारी सांगतायत, तर त्याच्याबद्दल संबंधित ग्रामसेवक, सरपंच आणि हेडमास्टरच्या विरोधात कार्यवाही करण्यात येईल। त्यांच्या सुरुवातीचं उत्तर आलेलं आहे, पण मग नंतर आता पुढची कार्यवाही होईल त्यांच्या विरोधात। माहिती जी परवानगी दिलेली आहे लिहित कागदावरती सांस्कृतिक कार्यक्रमची दिलेली आहे। आमचे जे जिल्हा परिषदचे शाळेचे ग्राउंड्स असतात ते ठिकाणी बाकी कार्यक्रमासाठी सुद्धा वापरले जातात। फक्त एक जे अँगल नवीन आलेलं आहे जे तुम्ही सांगतायत मला की तिथे बॉम्बे डान्स झाला, त्याची आपण तपासणी करत आहोत।